वाटीभर मैद्यामध्ये तुम्ही परातभर खारी बनवू शकता। ते कसं दाखवतेच। 1 वाटी मैदा घेतला, छान चाळून घेतला, त्यानंतर त्यामध्ये थोडा ओवा टाकला व थोडंसं तेल टाकून छान असं मिक्स करून घेतलं, थोडंसं चवीनुसार मीठ घातलं व अगदी घट्टसर असा गोळा मळून घेतला, जसं की व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण स्लरी बनवून घेऊ। एका वाटीमध्ये मैदा टाकला व थोडंसं तेल टाकलं, छान अशी स्लरी बनवून घेतली। तुम्ही घरी कधी खारी बनवली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या पद्धतीने अशी स्लरी बनवून घेतली व त्या पिठाचे 4 गोळे करून घेतले। एक गोळा घेतला व अगदी होईल तितकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचंय। मी या पद्धतीने 4 पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या। 4 पोळ्या पातळ लाटून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला मैद्याची स्लरी जी केलेली होती ती यावरती एकावर एक सगळ्यात 3-4 पोळ्या ठेवून घेतल्या व त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं। ही पोळी थोडीशी जाडसरच लाटायची व हव्या त्या आकारात तुम्ही खारी बनवून कापून घ्या व गरम तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवरती खारी आपल्याला छान अशी तळून घ्यायची। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।